पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे 8,000 एकर जमिनीचे रेकॉर्ड गायब झालेत आणि तुळजापूर मंदिराच्या 4,121 एकर इनामी जमिनीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मंदिर महासंघाने केला। 2015 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश देऊनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनीबाबत कारवाई झाली नाहीये। शिवाय तुळजापुरातल्या जमीन घोटाळ्याबाबत अहवाल सादर करूनही दोषींवर पांघरुण घातलं जात असल्याचा मंदिर महासंघाचा आरोप आहे। हिंदू जनजागरण समितीकडून तुळजापूर जमीन घोटाळ्याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। 3,000हून अधिक मंदिरांची 25,000हून अधिक एकर जमीन मंदिराच्या रेकॉर्डला आहे। प्रत्यक्षात त्याच्यातलं 8,000 एकर मंदिरांचं जे रेकॉर्ड आहे, जमिनीचं रेकॉर्ड आहे, ते गायब झालेलं आहे। म्हणजे 8,000 एकर जमीन गेली कुठे? आणि या संदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मोठं आंदोलन छेडलं होतं। आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की याची 2015ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CIDची स्पेशल SIT नेमून चौकशी जाहीर केली होती आणि त्याचा अजून चौकशी अहवाल आलेला नाही। एकरेज हेक्टरमध्ये 1,668.14 हेक्टर जमीन आहे। 2010ला जर हा अहवाल आला होता तर आज आपण 2026 मध्ये आहोत। इतक्या वर्षात त्या जमिनी मिळवल्या का नाही? दोषींच्या विरुद्ध कारवाई का नाही केली? कोण जबाबदारी आला? महाराष्ट्र शासन, कलेक्टर्स आणि संस्थान हे कलेक्टिव्हली जबाबदार आहेत।